छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न तो म्हणजे पाणी प्रश्न. पाणी प्रश्न मिटवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकावेळी आश्वासनं दिली. मात्र मग त्यानंतर पुढे झालं काय? हा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण उन्हाळा लागलाय आणि पाणी टंचाई आता जाणवायला लागली आहे. काय सांगाल पाणी प्रश्नांवरून आता तुमच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. म्हणजे सत्ताधारी पक्षांवर तर काही मंत्री यात पैसे खात आहेत असा आरोप करण्यात येतोय. तर दुसरीकडे असा देखील आरोप होतोय की कुठल्याही प्रकारचं तुमचं याकडे लक्ष नाही, दुर्लक्ष आहे पूर्ण. काय सांगाल? बघा, आरोप करणारे आरोप करत राहणार, कारण ते बघतायत की आता आमच्या भारतीय जनता पार्टीचे महापौर महायुतीचे महापौर झालेले आहेत. आणि ज्या पद्धतीने त्यांनी पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेणं, बैठका करणं आणि त्याची सगळी रचना लावणं हे सुरू केलं आहे. त्याच्यामुळे विरोधकांचा पोटशूळ उठणं हे साहजिक आहे. त्यात काही चुकीचं नाही. मीच त्यांना विचारेन की तुम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये होतात त्यावेळेस तुम्ही या पाणी पुरवठा योजनेसाठी काय केलं? जे खासदार इम्तियाज जलील माजी खासदार आरोप करतायत, त्यांनी या पाणी पुरवठा केंद्रात होते ते. त्यांनी काय केलेलं आहे? किंवा काँग्रेस आरोप करते, तर त्यांनी पण ₹1 त्यांनी आणलेला आहे का? तर असं काहीही न करता त्यांना ज्या कामं सुरू आहेत, तर त्याच्याबद्दलचा गाजावाजा करणं आणि नकारात्मकता पसरवणं हे त्यांचं धोरण आहे. पण आपण ते सोडून द्या. आम्ही आमचं काम करत राहू. आमचे महापौर, आमचे नगरसेवक, मी त्या महापौरांनाही सूचना केलेली आहे, की त्यांनी लवकरच एक जायकवाडीला सगळ्या नगरसेवकांना घेऊन जाऊन एक तिथली सगळ्या त्या कामाची पाहणी करणं, त्याचं आकलन करून घेणं आणि काय तांत्रिकता आहे, तिथे कुठे अडचणी आहेत, हे सगळं पाहणं, यासाठीचा अभ्यास गट महापौरांना करायला आपण सांगितलंय आणि ते त्या अनुषंगाने त्यांनी आता बैठक पण घेतली. तर ते होत राहील. पण कुठलंही काम ह्या पाण्याच्या व्यवस्थेतलं जे भारतीय जनता पार्टीने अगदी आमचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे साहेबांनी 1680 कोटी रुपये राज्यातून मंजूर करून आणले होते. नंतर आपण पाहिलं की उभाटा ठाकरे गटाने ते टेंडर लांबवत ठेवलं होतं आणि त्याची जी फाईल आहे, ती फाईल आपण मातोश्री आणि मनपा अशी फिरत राहिली आणि सगळ्या संभाजी नगरकरांना तहानलेलं ठेवण्याचं काम उभाटाने केलेलं आहे. आणि आत्ता आम्ही ज्या पद्धतीने काम करतो की 1,000 कोटी परत त्याला कमी पडले होते, ते आमचे माननीय खासदार डॉक्टर कराड साहेबांनी केंद्राकडून ते 1,000 कोटी आणलेले आहेत आणि काम सुरू आहे. बरं. पाणी कधीपर्यंत मिळणार? कारण आता महापौर जो होता, तुमचं स्वप्न होतं आपला महापौर असं आम्ही पाणी देऊ. ते तुम्ही एक आश्वासन दिलेलं होतं. महापौरही तुमचा आहे आणि त्यासोबतच आरोपही तुमच्यावरच होत आहेत. मग कधीपर्यंत आता डेडलाईन? आत्ता बघा, त्याच्यातली जॅकवेलचं क्लिनिंग होतं, ते जॅकवेलचं क्लिनिंग पूर्ण होत आलेलं आहे. आता त्याचा उपसा सुरू आहे. काही पाईपलाईनमध्ये जे गाळ आहे राहिलेला, तो गाळ आणि ती पाईपलाईन क्लीन करणं याचं कॉन्ट्रॅक्टरचं एक मोठं टास्क बाकी आहे. तर अशी अगदी छोटी कामं ज्याला म्हणता येईल, पण थोडी वेळ खाऊ किचकट कामं आहेत, ही बाकी आहेत. पण आत्ता एकूण दररोज पाणी असं आम्ही म्हणलेलं नाही, म्हणणारही नाही. पण तो गॅप कमी करणं, कुठे 8 दिवसाचा आहे तो गॅप कमी करणं, यासाठी येत्या 15 दिवसामध्ये महापौरांनी जी बैठक केली त्याच्यामध्ये उद्याच्या याच्यात महानगरपालिकेचे अधिकारी तो वेळापत्रक त्यांना देतील आणि 8 एक दिवसामध्ये आपल्याला थोडा गॅप कमी झालेला हा लगेच शहरवासियांना लक्षात येणार आहे. पण मला सांगावं असं वाटतं की हे जे आरोप करणारे जे विरोधक आहेत, म्हणजे अगदी MIMचे इम्तियाज जलील माजी खासदार आहेत, त्यांनी जर हे आरोप करतायत तर त्यांनी नो नेटवर्क झोनमध्ये सुद्धा या योजनेच्या पाईपलाईन टाकून घेतलेल्या आहेत. ही पाण्याची कामं करून घेतलेली आहेत. मग जर ह्या कामामध्ये अडचणी होत्या, त्रुटी होत्या, कामं नव्हती किंवा काही गडबड होती, तर मग त्यांनी याचा लाभ कसा घेतला? हे पण त्यांनी सांगितलं पाहिजे, की जिथे टाकायला नाही पाहिजे, जिथे टॅक्स कुणी भरत नाही, अशा ठिकाणी त्यांनी प्राथमिकता देऊन ही कामं दबाव आणून करून घेतलेली आहेत. बरं. एक महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं एक पत्र आहे. अमृत 2 अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा प्रकल्प निविदेतील वितरण व्यवस्थेची व्याप्ती कमी करण्याच्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याबाबत हे पत्र आहे. गती मिळायला हवी, मोठी यंत्रसामग्री असावी, तर हे काम पूर्ण होईल. मात्र हे पत्र समोर आले. काय सांगा? बरोबर आहे. तर त्याच्यातला विषय असा आहे, की आत्ता ज्या ठिकाणी जुन्या पाईपलाईन आहेत, तिथे ताबडतोब पाईपलाईन टाकणं असं जर केलं, तर ज्या भागात अजिबातच पाईपलाईन नाही, तिकडची राहून जाईल आणि जिथे पाईपलाईन आहे, पण ती काढावी लागणार आहे. पण आज लगेच काढत बसलं तर वेळ लागेल. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे, की जिथे आत्ता जुनी आहे, तिथलं काम आज आपण कमी करू आणि ज्या भागात हा सातारा परिसर, देवळाई परिसर, हर्सूलचा काही भाग, असे जे बाहेरचे नवीन वाढलेले भाग जे आहेत,
जिथे अजून पाईपलाईनचं नेटवर्कच नाही, तर ते नेटवर्क आधी करून घेऊयात आणि जुन्या शहरामध्ये जिथे लाईन आहे पण ती बदलायची, तर ती बदलण्याचा टप्पा थोडा पुढे सरकू. म्हणजे आपल्याला काम पाणी पुरवठा हा लवकर सुरू करता येईल असा त्यातला आशय आहे. कुठलंही काम कमी करायचं किंवा कुणालाही पाण्यापासून वंचित ठेवायचं असं याच्यामध्ये आपल्याला करायचं नाहीये. बरं. मग आता पाणी कधीपर्यंत तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करणार? मी तेच म्हणालो ना, की 15 दिवसांमध्ये गॅप कमी करणं, असं आत्ता त्याचं सुरू होईल आणि 1.5 महिन्यामध्ये पाणी नियमित सुरू होणं हे सुरू होईल. कारण आत्ता मोठ्या पाईपलाईनचा गाळ काढून तिचं प्रेशर टेस्टिंग करणं, हा सगळ्यात मोठा भाग तो बाकी आहे. त्याच्यामधलं 2-3 विभागांचं जे कोऑर्डिनेशन आहे, की कंत्राटदार, ते MSCBचं कनेक्शन म्हणजे लाईटचं कनेक्शन आणि मनपा. म्हणजे एक दिवस जरी आपण 1 महिना जरी ते कनेक्शन सुरू केलं, तर 4 कोटी रुपयांचं बिल त्या लाईटचं बिल त्याला येणार आहे. आणि कंत्राटदाराचं काम पूर्ण व्हायच्या आत केलं तर त्याचा भुर्दंड नागरिकांवर बसेल. त्याच्यामुळे नागरिकांनाही त्याचा भुर्दंड बसू नये, काम पण लवकर झालं पाहिजे. याच्यातला जो संतुलन राखून जे निर्णय करायचा आहे, ते महापौर आणि प्रशासक मिळून करतील. बरं. आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर शहराला पिण्याचं पाणी हे 8 ते 10 दिवसांनी मिळतं. मात्र ते जो कालावधी आहे, जो काही वेळ जास्त लागतो, अवधी जास्त लागतो, तो कमी करण्यात येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काम गतीनं सुरू आहे, अशी भावना भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोले यांनी व्यक्त केली आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.